मला तरी कुठे माहित होतं की डिंक आणि गोंदखतीरा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर आज थोडक्यात आपण या दोन्हींची माहिती घेऊयात. डिंक हा आकाराने लहान आणि ब्राऊन रंगाचा असतो. शरीरामध्ये गरमी तयार करतो म्हणून आपण तो थंडीत खातो. शक्यतो तुपामध्ये तळून हा लाडूमध्ये वगैरे वापरला जातो. इथे गोंदकतिरा तुम्ही बघताय तुकडे आकाराने मोठे आहेत आणि पांढरे आहेत. शरीराला थंडावा निर्माण करतात म्हणून गरमीमध्ये याचा वापर करतो. पाण्यामध्ये भिजवून हा वापरला जातो. सरबत, स्मूथी, मिल्कशेक कशातही तुम्ही याचा वापर करू शकता. 2 चमचे समजा इथं गोंद कतिरा मी घेतलाय, 1 तासभर भिजत ठेवलाय आणि सब्जाही मी भिजत घालतीये. तुम्हाला पटकन एक सरबत बनवून दाखवतीये. बडीशेप सरबताचं प्रीमिक्स बनवताना मिक्सर जारमध्ये 1 चमचा बडीशेप, खडी साखर, हिरवी वेलची, काळी मिरी असं सगळं बारीक करून घेतलंय. प्रीमिक्स एका लहान बरणीत भरून घेतलंय. इथे गोंद कतिरा तुम्ही बघताय बर्फासारखा आपल्याला इथे दिसतोय. सरबताला आता सुरुवात करूया आपण. एका भांड्यामध्ये गोंद कतिरा 2 चमचे काढून घेतलाय. 2-3 चमचे आपण सब्जा पण इथे काढून घेऊया. यामध्ये आता आपल्याला जे प्रीमिक्स बनवून ठेवलंय ते 2 ते 3 चमचे पावडर आपल्याला काढून घ्यायची आहे. लिंबू रस घेतलेला आहे, अर्धा लिंबू वापरलाय, थोडंसं मीठ घातलंय, बर्फाचे खडे आणि पाणी घालून सगळं एकत्र करून घेतलंय. छान पटकन आपलं सरबत इथं तयार झालेलं आहे. गोंद कतिरा ऑनलाईन किराणा शॉपमध्ये आरामात मिळतं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही याचा वापर नक्की करा, पण आठवड्यातनं फक्त 2दाच वापरा.